Welcome to Mahali's Academy. Engineering Mechanics. All syllabus explained as per K scheme. I'm SBT. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत मेकॅनिक्स या सब्जेक्टचं जे नाव आहे ते आता चेंज झालेलं आहे. याचं नाव आहे इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स. इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स पहिले याचं नाव अप्लाइड मॅकॅनिक्स होतं, आता इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स असं नाव आहे. याचा जो सब्जेक्ट कोड आहे, सब्जेक्ट कोड तो आहे बाळांनो 312. ओके, हा जो सब्जेक्ट आहे बाळांनो तो कोणकोणत्या ब्रांचेसला आहे? सी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, एमई म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पीजी म्हणजे प्रोडक्शन इंजिनिअरिंग. तर या 3 ब्रांचेसला हा सब्जेक्ट आहे. जर तुम्ही पाहिलं याचं कॅल्क्युलेशन तर याचं जे टोटल मार्क्स आहेत ते 150 मार्क्सचा टोटल सब्जेक्ट आहे. 150 मार्क्स, 150 मार्क्सचं त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे बाळांनो 100 मार्क्स अँड 50 मार्क्स. ठीक आहे, 100 मार्क्सचं जर तुम्ही डिव्हिजन पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे 70 मार्क्स आणि 30 मार्क्स, आणि 50 मार्क्सचं डिव्हिजन कसं होतं 25 आणि 25. तर आता तुम्ही इकडे लक्ष द्या. 70 मार्क जे आहे ते तुमची थिअरी एक्झाम आहे. ऍक्च्युली तुम्हाला रिटर्न एक्झाम असते थिअरी एक्झाम. 30 मार्क्सला तुम्हाला 2 युनिट टेस्ट आहेत आणि त्या 2 युनिट टेस्टचे जो अवरेज आहे तो इथं कॅरी केला जाईल आउट ऑफ 30. ओके, ठीक आहे. यानंतर 25 मार्क्स साठी तुम्ही जे प्रॅक्टिकल वगैरे मॅन्युअल वगैरे कम्प्लीट करता ना, म्हणजे प्रॅक्टिकल अटेंडन्स असेल किंवा प्रॅक्टिकल तुमचं जे कम्प्लिशन आहे मॅन्युअल मध्ये ते इथे येईल 25 मार्कांसाठी. आणि या ठिकाणी ना तुम्हाला आहे ना ओरल राहील, ओरल एक्झाम. ज्यावेळी तुम्ही फायनल सबमिशन कराल मॅन्युअलचं त्यावेळी तुम्हाला ना इथे ओरल राहील. त्या ओरल मध्ये तुम्ही असं पण म्हणू शकता की मायक्रो प्रोजेक्ट पण आहे. मायक्रो प्रोजेक्ट पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मायक्रो प्रोजेक्ट पण जमा करून घेणार, मॅन्युअल पण जमा करून घेणार ऍट द सेम टाइम, आणि ओरल विचारून 2-3 क्वेश्चन विचारून तुम्हाला हे करणार. थोडक्यात ते 25 मार्क्स आहेत. असे टोटल 150 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. ओके, यामध्ये टोटल 5 युनिट्स आहेत. झालं का लिहून? पटापटा लिहा बाळांनो. यामध्ये बाळांनो आहेत टोटल 5 युनिट्स. टोटल 5 युनिट्स आहेत बाळांनो यामध्ये. ओके, युनिट नंबर 1, युनिट नंबर जे 1 आहे त्याचं नाव आहे बाळांनो सिंपल लिफ्टिंग मशीन. सिंपल लिफ्टिंग मशीन. युनिट नंबर 1 आहे बाळांनो सिंपल लिफ्टिंग मशीन. या चॅप्टरचं जर तुम्ही वेटेज पाहिलं तर वेटेज आहे 14 मार्कांचं. हा चॅप्टर म्हणजे हा युनिट तुम्हाला 14 मार्क्स साठी आहे, 14 मार्कांसाठी हा आहे. ओके, यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्सही पाहायला भेटतील आणि थिअरी पाहायला भेटेल. यामध्ये जो पहिला कन्सेप्ट आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ सिंपल मशीन्स. कन्सेप्ट ऑफ सिंपल मशीन. मशीन म्हणजे काय अँड टर्मिनॉलॉजी. यामध्ये मशीन म्हणजे काय असतं ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मशीनचे टाइप्स काय, सिंपल मशीन, कंपाऊंड मशीन, ते पाहायला भेटणार आहे. आणि यामध्ये टर्मिनॉलॉजी पाहायला भेटेल. टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणजे कुठल्याही मशीनचा VR काय असतो, MA काय असतो, इफिशियन्सी काय असते, ते सगळं काही तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. ओके, त्यानंतर जो सेकंड कन्सेप्ट आहे बाळांनो तो आहे आयडियल मशीन. आयडियल मशीन आणि त्याची टर्मिनॉलॉजी तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे नेचर ऑफ ग्राफ्स. मशीनच्या बिहेवियरवर वेगवेगळ्या पद्धतीचे ग्राफ आपल्याला काढायचे.
तर ते ग्राफ इथे पाहायला भेटतील. 7 प्रकारचे ग्राफ्स आहेत एकूण, इझी आहेत. त्यानंतर फोर्थ जो टाइप आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बाळांनो 11 डिफरंट मशीन्स विथ देअर VR. वेगवेगळ्या प्रकारचे 11 मशीन्स आपल्याला यामध्ये शिकायचे. 11 मशीनचे अभ्यास आहेत आणि त्याचे VR आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. VR म्हणजे व्हेलॉसिटी रेशो. मशीन बदलली का तिच्या व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला चेंज होतो, कारण प्रत्येक मशीनचं मेकॅनिझम वेगवेगळे. मग त्या VRचं डेरिव्हेशन असेल म्हणजे मशीनची फिगर, त्याचं वर्किंग एक्सप्लेन करायचं 2 सेंटेन्स मध्ये आणि त्याच्या VRचं छोटंसं डेरिव्हेशन असतं. असं 4 मार्काला डिस्क्रिप्शन येतं कुठल्याही मशीनचं. आता इथे 11 मशीन तुम्हाला आहेत वेगवेगळ्या, मग त्याच्यावर त्याचे प्रॉब्लेम्स पण येणार 11 टाईपचे. म्हणून पहिला चॅप्टर अशा पद्धतीने तुमचं पहिलं युनिट आहे. यामध्ये काय डाऊट? नेक्स्ट युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 एनालिसिस ऑफ फोर्सेस. एनालिसिस ऑफ फोर्सेस यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फोर्सेसचं अनालिसिस करायचं आहे. हा जो युनिट आहे हा सगळ्यात जास्त मार्कला आहे बरं का, 18 मार्क्सला. असं समजा की हे युनिटच अतिशय महत्वाचं आहे. या युनिटवर आपल्याला पुढचे सब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा, मेकॅनिक्स वर डिपेंड आहे सॉम, सॉम वर डिपेंड आहे टॉम, टॉम वर डिपेंड आहे डॉम. मेकॅनिक्सच्या पुढे येतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम, तिन्ही ब्रांचला आहे. मग येतो थिअरी ऑफ मशीन टॉम आणि मग येतो डिझाईन ऑफ मशीन डॉम. मग हे सगळे एकमेकावर डिपेंड आहे बरं का. इथे जे तुम्ही एक स्टेप करता ना, इथे 4 मार्काला जो प्रॉब्लेम आहे तो सॉम मध्ये एकच स्टेप आहे 1 मार्काला. सॉम मध्ये जे तुम्ही 4 मार्काला करता ते पुढच्या टॉमला फक्त 1 मार्काला 1 स्टेप. पुढे जाऊन प्रॉब्लेम मोठे मोठे होतात. टॉमचा पेपर 4 तासाचा आहे, 70 मार्कांचा आहे. हळूहळू तुम्हाला ते पुढे कळेल. पण मी काय फक्त सांगण्याचा उद्देश हा होता की खूप महत्वाचे आहे ते सब्जेक्ट. अनालिसिस ऑफ फोर्सेस मध्ये पहिला जो टॉपिक आहे बाळांनो, अनालिसिस ऑफ फोर्सेस मध्ये पहिला जो टॉपिक आहे त्यामध्ये येतं इंट्रोडक्शन ऑफ मेकॅनिक्स. नेमकं मेकॅनिक्स म्हणजे काय? मेकॅनिक्सचे किती टाइप्स आहेत? स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, कायनेमॅटिक्स, कायनेटिक्स. त्यातला आपण कोणतं शिकतोय ते इंट्रोडक्शन टू मेकॅनिक्स. त्यानंतर येतं फोर्स अँड इट्स कन्सेप्ट. फोर्स अँड इट्स कन्सेप्ट. फोर्स आणि फोर्सचा कन्सेप्ट नेमका न्यूटनने कसा मांडला? न्यूटनने काय केलं फोर्स काढण्यासाठी? त्याला कसं कळालं की फोर्स म्हणजे समथिंग असतं मास इंटू ऍक्सलरेशन. त्याला कसं कळालं की फोर्समुळे आपण वेगवेगळ्या फोर्समुळे बघा मशीनच्या वेगवेगळ्या पार्टवर वेगवेगळ्या पद्धतीचा फोर्स असतो. तर त्या फोर्स म्हणजे बॉडी जर स्टॅटिक कंडिशनला थांबलेली आहे आणि तिच्यावर फोर्स लावला तर वेगळा इफेक्ट होतो, आणि बॉडी मोशन मध्ये मग फोर्स लावला तर त्याचा बॉडीवर वेगळा इफेक्ट होतो. हे सगळं आपल्याला इथे पाहिजे, फोर्स आणि त्याचे कन्सेप्ट. तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला पाहिजे लॉज ऑफ फोर्सेस. फोर्स जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर अप्लाय करतो तेव्हा त्याचे काही नियम आहेत, काही रूल्स आहेत, तेही आपल्याला पाहायचे. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये येतं रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ही एक बॉडी आहे, या बॉडीला नाव देतो ए. या बॉडीवर एक फोर्स आहे P आणि या बॉडीवर दुसरा फोर्स आहे Q. आता या 2 फोर्सच्या जागी एकच फोर्स तयार करायचा आहे, दोघांच्या जागी एकच फोर्स. पण या 2 फोर्समुळे बॉडीवर जो इफेक्ट होतो तोच इफेक्ट त्याच्या एकट्यामुळे झाला पाहिजे. याला म्हणतात रिझल्टंट किंवा रिझॉल्युशन ऑफ फोर्स. ओके, मग ते आपण करणार आहोत. तसं लक्षात आलं का? काही काही टाइप मध्ये काय करणार आहे ते की आपल्याला रिझल्टंट देतील आणि म्हणतील एकाचे 2 फोर्स करा. तसं पण आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला प्रॉब्लेम त्यामध्ये पाहिजे. 2.5 पुढचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये येतं कॉम्पोजिशन ऑफ फोर्सेस. कॉम्पोजिशन म्हणजे 2 फोर्सचा 1 फोर्स करायचा आणि रिझॉल्युशन म्हणजे एका फोर्सचे 2 फोर्स करायचे. कॉम्पोजिशन ऑफ फोर्सेस हे युनिट सगळ्यात जास्त मार्कला आहे बरं का. आणि पुढे येणार आहे टाइप्स ऑफ फोर्स सिस्टीम्स.
वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ फोर्सेसचे टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ फोर्स सिस्टीम एक 100% एक्झामला येते. मी सांगेल त्या वेळी तुम्हाला टाइप्स ऑफ फोर्स सिस्टीम. अशा पद्धतीने 6 टॉपिक आपल्याला पाहायचे. यामध्ये जवळपास 10 ते 12 टाइपचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळणार आहे या चॅप्टर मध्ये विथ थिअरी. हा चॅप्टर सगळ्यात मोठा राहील. तुम्हाला पहिल्या युनिट टेस्टला 2च युनिट असणार आहे. बिकॉज पहिले 2 युनिटच जवळपास 20 आणि 18 आणि ते 14 32 मार्काचे आहेत. त्यामुळे पहिले 2 युनिटच तुम्हाला युनिट टेस्ट 1 ला असणार आहे. पहिली युनिट टेस्ट माझ्या माहितीप्रमाणे 23, 24, 25 ला आहे काहीतरी फेब्रुवारी. हे झालं का लिहून? हे लिहून घेतलं का? त्यानंतर आहे बाळांनो युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 मध्ये येतं बाळांनो इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस हा चॅप्टर आहे बाळांनो 14 मार्कांसाठी. हा पण बऱ्यापैकी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यामध्ये टोटल 5 टॉपिक आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिला टॉपिक आहे इक्विलिब्रियम अँड कंडिशन्स. इक्विलिब्रियम आणि इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आपल्याला पाहिजेत. इक्विलिब्रियम म्हणजे काय आणि त्याच्या कंडिशन्स काय काय. त्यानंतर आपल्याला पाहायचंय इक्विलिब्रंट अँड रिझल्टंट. इक्विलिब्रंट आणि रिझल्टंट यात काय फरक आहे किंवा काय कंपॅरिझन आहे त्यांचं ते आपल्याला पाहायचंय. त्यानंतर कन्सेप्ट येतो बाळांनो महत्वाचा लॅमिस थेरम. लॅमिस थेरमचा कन्सेप्ट. लॅमिस थेरम म्हणजे काय, त्याची फिगर काय, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय, त्याचे प्रॉब्लेम्स काय, प्रॉब्लेम्स ऑन स्पियर, प्रॉब्लेम्स ऑन रोप्स, हे सगळं येणार. हा एक थेरम आहे. लॅमिस थेरम नंतर टाइप्स ऑफ सपोर्ट. मशीन मध्ये शॅफ्ट असतात ना शॅफ्ट, आणि स्ट्रक्चर मध्ये बीम्स असतात. त्याला काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे सपोर्ट असतात. सिंपल सपोर्ट, रोलर सपोर्ट, हिंज सपोर्ट. तर सपोर्टचे वेगवेगळे टाइप्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ बीम्स. बीमचे किती प्रकार आहे हे आपण पाहणार आहोत. अँड बीम रिएक्शन्स, आणि बीम कोणत्या पद्धतीचे रिएक्शन डेव्हलप करतात ते आपण पाहणार आहोत. याचे प्रॉब्लेम फार महत्वाचे आहेत, हे पुढे आपल्याला कामाला येणार आहेत. अशा पद्धतीने युनिट नंबर 3 आहे, ज्यामध्ये 5 टॉपिक्स आहेत 14 मार्कांसाठी. ओके. युनिट नंबर 4. आता 5वं आणि 6वं युनिटचं वेटेज थोडंसं कमी आहे. महत्वाचे तर दोन्ही पण आहे, पण वेटेज कमी आहे. तर त्यामध्ये फक्त 2-2च टाईपचे प्रॉब्लेम आहेत, पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. फ्रिक्शन या चॅप्टर मध्ये तुम्हाला 4 टाईपचे प्रॉब्लेम पाहायला भेटतील. फ्रिक्शनचं जे वेटेज आहे ते आहे 12 मार्कांसाठी. म्हणजे हे युनिट तुम्हाला 12 मार्कांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक पाहायला भेटणार आहे. पहिला टॉपिक आहे फ्रिक्शन अँड लॉज ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय आणि फ्रिक्शनचे काही नियम आहेत जे इंजिनिअरिंग मध्ये आपण अप्लाय करतो ते आपण इथे पाहणार आहोत. फ्रिक्शन बिटवीन बॉडी अँड सरफेस. बॉडी म्हणजे जी काही तुमची व्हेकलची बॉडी असेल किंवा कुठली बॉडी असेल त्याची आणि खालच्या ग्राउंड सरफेस मध्ये जे काही पद्धतीचं फ्रिक्शन होतं ते याच्यातले जे काही रिलेशन आहे, जो काही फॉर्म्युला आहे तो इथं डिराईव्ह करायचा आहे. आता इकडे बघा, ही बॉडी आहे फॉर एक्झाम्पल, हे खालचा सरफेस आहे, मी याला इकडे पुल करतोय, ओढतोय, बॉडीचं मोशन इकडे होणार आहे, म्हणजे फ्रिक्शन इकडे होईल का नाही. फ्रिक्शन मुळे बॉडी, लक्षात ठेवा आपण अप्लाय केलेला फोर्स आणि फ्रिक्शन नेहमी अपोजिट असतं. या ठिकाणी हा जो सरफेस आहे हा कसा आहे, हॉरिझॉन्टल. आता जर तिरका सरफेस ठेवला असं तिरका,
तर या ठिकाणी होणारं फ्रिक्शन वेगळं राहील का नाही? बॉडी इन्क्लाइंड म्हणजे सरफेस इन्क्लाइंड असतानाचं फ्रिक्शन आणि सरफेस हॉरिझॉन्टल असतानाचं फ्रिक्शन वेगवेगळं असतं. मग त्याचे फॉर्म्युले वेगळे. बघा मुलांनो, पुढचा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला 2D फिगर पाहायला भेटणार आहे. 2D फिगर म्हणजे कोणता फिगर असतात रे? स्क्वेअर, सर्कल, रेक्टँगल एटसेट्रा. अशा फिगरचं आपल्याला काय काढायचंय? सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे फॉर्म्युले काढायचे. तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला 3D फिगर येणार आहेत. 3D फिगर म्हणजे कोणते असतात रे बाळांनो? सिलेंडर आहे ना 3D, परत कोन, स्पियर एटसेट्रा. यांचे फॉर्म्युले आपल्याला काढायचे सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीसाठी. आणि चौथ्या याच्यामध्ये येणार आहे फ्रस्टम ऑफ कोन आणि त्याचे फॉर्म्युले. अशा पद्धतीने हे 4 टॉपिक आपल्याला सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये येणार आहे. अशा पद्धतीने बाळांनो आपल्याकडे 5 युनिट आहे आणि पहिले 2 युनिट टेस्ट 1 ला येतील, पुढचे 3 युनिट टेस्ट 3 ला येतील, युनिट टेस्ट 2 ला. ओके, चला मग याची सुरुवात आपण करूया नेक्स्ट लेक्चर पासून. पीडीएफ शेअर केली जाईल. ओके, बाय मुलांनो, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.